चक्रधर स्वामीचा जन्म गुजरातमध्ये भडवस या गावी झालेला आहे. त्यांच्या आईचं नाव मालिनी होतं आणि वडिलाचं नाव विशालदेव होतं. आणि चक्रधर स्वामींनी स्त्रियाविषयी विशाल दृष्टिकोन ठेवलेला आहे आणि स्त्रियांचा आदर केलेला आहे. स्त्रियांबद्दल स्त्री ही दयाळू, मयाळू, स्नेहाळू असते हे गोष्ट सगळ्यांना भक्तजनांना सांगितलेलं आहे. स्त्री ही जर तिला कोणी काही सांगितलं तर देवाचं तर ती करते असते. म्हणून चक्रधर स्वामी एकदा जालन्याच्या ठिकाणी ओठ्याच्या वर बसले होते, तेव्हा त्यांना पाहून बऱ्याच बायका त्यांच्याकडे आल्या आणि गप्पा वगैरे मारत होत्या. आणि तिकडून एक सारंग भक्त नावाचा येत होता. त्याला पाहिली ही गोष्ट कळाली की बाबा चक्रधर स्वामीला ह्या काय बाया गप्पा मारत आहेत असं वाटलं, मनामध्ये वाटलं. आणि या बायांना तर काय दूर गावाला काम करायला वाट लावून दिलं पाहिजे असं म्हणत होता. आणि मग ही चक्रधर स्वामीकडे आला आणि बसला. तेव्हा चक्रधर स्वामीला कळाले यांच्या मनामध्ये सारंग पंडितांच्या काहीतरी चालत आहे. तेव्हा ते चक्रधर स्वामी सारंग पंडितांना म्हणतात की अहो सारंग पंडित, असं स्त्रियाबद्दल आपण नाही असं हे करायला पाहिजे. स्त्रीबद्दल आदर करायला पाहिजे. ती कुणाची मुलगी असते, ती कुणाची आई असते, ती कुणाची पत्नी असते, ती कुणाची सासू असते, ती कुणाची लेक असते. एक स्त्री ही तिचे किती प्रकार असतात आणि ती या घराचा उद्धार करते आणि त्या घराचा, दोन्ही घराचा उद्धार करत असते. त्याच्यामुळं स्त्रीचं स्थान हे मोठं आहे, पुरुषापेक्षा मोठं आहे असं हे चक्रधर स्वामीनं सांगितलेलं होतं. आणि स्त्रीला शिक्षणाचा हक्क आहे आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्त्री काम करत असते. स्त्री